तर भाजपाकडून ऑफर आल्याचा दावा सुशील कुमार शिंदे यांनी केला। महाविकास आघाडीकडून मात्र भाजपावर निशाणा साधण्यात आला। सुशील कुमार शिंदे साहेबांनी जे म्हटले आहे ते खरं आहे की खरं सुशील कुमार शिंदे काही नगरसेवक नाही, ते खोटं बोलतील। काही लोकांनी त्याला वेगळ्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या उंचीप्रमाणे ते लोक काही बोलतात। आता मी त्यावर अधिक बोलत नाही। आपली मर्यादा आपली हे सगळे पाहून बोलायला पाहिजे। पण ते मी सांगितलं की ते मुख्यमंत्री राहिलेले, ते राज्यपाल राहिले आहेत, केंद्रीय मंत्री राहिलेले आणि अशा नेत्यांच्याकडे ऑफर गेल्याशिवाय ते खोटं बोलू शकत नाही। यांनी आयुष्य त्या काँग्रेससाठी वेचलं। अतिशय वाईट काळ सुद्धा काँग्रेस सोबत ते राहिले। असे सन्माननीय माजी मुख्यमंत्री केंद्रीय माजी मंत्री सुशील कुमार शिंदे यांना अशी ऑफर येते असं जर ते सांगत असतील तर भाजप किती विकृत मनोवृत्तीच आहे। आणि त्यांनी हा जो काय बाजार मांडलाय घोडे बाजार, त्या घोडे बाजाराचा मी निषेध करतो।